Back in previous lecture, we discussed about the all the study of the Erixia. Erixiaमध्ये आपण बऱ्याच पॉईंटचा स्टडी केला. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघितली ब्रायोफाईटची, त्यानंतर जनरल कॅरेक्टर्स बघितले, त्यानंतर त्याचं थॅलस स्ट्रक्चर बघितलं, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बघितले, इंटरनल स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर रिप्रोडक्शनचे टाईप बघितले, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द अँथेरिडियम, स्ट्रक्चर ऑफ द आर्चिगोनियम, ओके, देन फर्टिलायझेशन्स, then spores formation process, germination of the spores formation, germination of the spores, and then alternation of generation आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट हे आपण पाठीमागच्या सगळ्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. ओके, आता जे आपण जे कॅरेक्टर बघितले की रिक्सियाचे असतील, ॲनाटॉमिकली, फिजिओलॉजिकली, मॉर्फोलॉजिकली, जे मॉर्फोलॉजिकली जे कॅरेक्टर्स होते त्या कॅरेक्टरवरून जे क्लासिफिकेशन आहे ॲक्च्युली, म्हणजे सुरुवातीला हे क्लासिफिकेशन होतं, पण आपण म्हटलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला सर्व कॅरेक्टर्स माहीत होतील त्यावेळेस आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया. ओके, तर आता तुम्हाला बऱ्याचपैकी कॅरेक्टर माहीत झाले असतील. आपण त्या कॅरेक्टरवरून आपला रिक्सियाचं डिव्हिजन कसं होतं आहे, ओके, त्याचा क्लास कोणता आहे, त्याचं डिव्हिजन कोणतं आहे, त्याचा सब क्लास कोणता आहे, ऑर्डर कोणता आहे, फॅमिली कोणती आहे, जीनस कोणता आहे, स्पेसिस कोणता आहे, हे आपण ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तरी तुम्हाला सर्वांना बऱ्याचपैकी कॅरेक्टर माहीत आहेत. ओके, त्यामुळे एक एक कॅरेक्टर करून आपण हे करूया, डिस्कस करूया. याच्यामध्ये देखील तुम्हाला MCQच्या दृष्टीने याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. तरी सिस्टमॅटिक पोझिशन विथ द रिझन, स्टडी ऑफ रिक्सिया, त्याची सिस्टमॅटिक पोझिशन विथ द रिझन. सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे काय, प्रत्येकाला एक जशी पोझिशन आहे की जसं आता आपण घेतलं आपला देश हा भारत, इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र राज्य, ओके, त्यामध्ये सोलापूर जिल्हा, माळशिरस तालुका, ओके, आणि त्याच्यामध्ये अकलूज हे गाव. जसं ही सिस्टमॅटिक पोझिशन आहे तसंच क्लासिफिकेशन हे जसं सिस्टमॅटिक आहे त्याचप्रमाणे की प्लांटसुद्धा एक सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू देअर ओनली मॉर्फोलॉजिकली कॅरेक्टर. हे जे आहे ते मॉर्फोलॉजिकली असतील, ॲनाटॉमिकली काही कन्सिडर केलेले कॅरेक्टर्स असतील, ओके, त्याच्यावरून हे आपण क्लासिफिकेशन करतो आपण. ओके, तर आपण एक एक पाहूया क्लासिफिकेशनचा पॉईंट. फर्स्ट इज द किंगडम. दिस इज द लार्जेस्ट. ओके, किंगडम इज द लार्जेस्ट म्हणजे राज्य, जसं म्हणतो आपण राज्य, किंगडम म्हणजे राज्य पूर्वीच्या काळात म्हणायचे. किंगडम कोणता आहे, प्लांटी. ओके, किंगडम प्लांटी काय तुम्हाला माहीत आहे, मी सांगितलं होतं, बिकॉज सेल वॉल इज मेड अप फ्रॉम द सेल्युलोज अँड प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट्स ॲट ट्रॉपिक मोड ऑफ द न्यूट्रिशन. दिस इज द 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स विच गिव्ह द प्लांट्स क्लासिफाईड अंडर द किंगडम प्लांट. अँड किंगडम प्लांटी इट इज अ सेपरेट किंगडम. ओके, आणि त्याचे 3 जे कॅरेक्टर बघितले, प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल मॉलिक्युल्स. ओके, सेकंड इज द प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल मॉलिक्युल्स. सेल वॉल इज मेड अप फ्रॉम सेल्युलस अँड रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ओके, ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हे जे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे त्याच्यावरून ह्याचा जो किंगडम येतो तो आहे किंगडम प्लांटी, झाडांचा. ओके, त्याचं रिझन सांगितलं आहे त्यांनी, क्लोरोफिल इज अ प्रेझेंट. सेकंड इज अ सब किंगडम क्रिप्टोगॅम्स. जो सब किंगडम आहे याचा तो आहे क्रिप्टोगॅम्स. ओके, त्यानंतर किंगडम प्लांट इज डिवायडेड इंटू 2 ग्रुप. ओके, त्याला सब किंगडम म्हटलं आहे, दॅट इज क्रिप्टोगॅम्स अँड फेनॅरोगॅम्स. मी 2 टर्म तुम्हाला क्लासमध्ये सांगितल्या होत्या, व्हॉट इज द मीन बाय द क्रिप्टोगॅम्स आणि व्हॉट इज मीन बाय द फेनॅरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मीन्स दोज प्लांट्स विच डज नॉट बेरिंग एनी फ्लावर्स. ओके, किंवा त्यांना सीडलेस प्लांट म्हणतात, त्यांना फ्लावरही येत नाहीत आणि बिया येणार त्याच्यामध्ये. आणि फेनोरोगॅम्स म्हणजे दोज प्लांट्स विच बेरिंग द फ्लावर्स ॲज वेल ॲज द सीड्स. ओके, तसं जर बघितलं आपण ब्रायोफाईटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला कुठं फ्लावरिंग दिसलं का ब्रायोफाईटला, नाही, किंवा ब्रायोफाईटमध्ये कोणत्या प्रकारचं फ्लावरिंग नव्हतं. त्यानंतर अजून एक बघितलं तर कोणत्या प्रकारचे सीड्स वगैरे त्याच्यामध्ये नव्हत्या. म्हणून दीज आर कम्स अंडर दीज आर नॉन फ्लावरिंग अँड सीडलेस प्लांट्स, therefore kingdom is a cryptogams. Okay, then then below the kingdom there is a specific then another group that is divisions. Okay, after the kingdom divisions are comes. आता division is the bryophyta. डिव्हिजन याची कोणते आहे, ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा डिव्हिजन काय याची बघा, तर पहिलं जर रिजन आहे ते प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड आहे. काय, प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड्स. ओके, याला थॅलॉइड प्लांट बॉडी काय म्हटलं याला, तर आपण जर बघितलं जर याचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघितलं होतं ते डॉर्सी वेंट्रली फ्लॅटनर डायकोटमसली होतं. ओके, फ्लॅटन स्ट्रक्चर होतं. जर पॉलिट्रायकम वगैरे बघितलं तर इरेक्ट टाईप होतं, पण मोस्ट ऑफ दिस स्पेसिस कम्स अंडर दिस ग्रुप्स आर डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन. आणि प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड आहे तिथं.
डॉर्सिव्हेंट्रली आहे पण थॅलॉइड आहे. प्लांट बॉडी इज नॉट वेल डिवाइडेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. Therefore, division is the bryophyta. First reason is the plant body is a thalides. Then, 1 minute. Okay. सेकंड रिझन इज द ट्रू रूट्स आर अब्सेंट. याच्यामध्ये बघितलं तर रूट हे काय आहेत, रूट्स हे ह्याच्यामध्ये काय अब्सेंट आहेत. ओके. इन्स्टेड ऑफ रूट्स रायझॉइड्स आर प्रेझेंट अँड यू नो दॅट द फंक्शन ऑफ द रायझॉइड इज ॲब्सॉर्प्शन्स ऑफ वॉटर अँड मिनरल्स. सेकंड पॉईंट इज द ट्रू वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम जे होती याच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट होते काय, झायलेम फ्लोएम नव्हते. ओके. देअरफॉर ट्रू वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम इज अब्सेंट, ट्रू रूट आर अब्सेंट, plant body is thalloid. Okay, therefore division is a bryophyta. Due to these three region division bryophyta. Then class Hepaticopsida. क्लास कोणता याचा, हिपॅटिकॉप्सिडा. ओके. आता हिपॅटिकॉप्सिडा क्लास काय याचा, गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी इज डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटेंड. ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी याची डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटेंड होती. जर एक्सियाचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, दिस इज द रोजेट टाईप होतं. म्हणजे काय, गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी इज डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटेंड. इंटरनल टिश्यू सिस्टम ऑफ थॅलस इज अ होमोजिनियस. जर त्याची इंटरनल टिश्यू सिस्टम बघितली होती, फोटोसिंथेटिक रिजन असेल आणि स्टोरेज रिजन, हे कसे होमोजिनियस होते, एकसारखे होते जवळपास टिश्यू. क्लोरनकायमॅटस सेल्स होत्या पण त्या ॲक्च्युली पॅरेनकायमॅटस होत्या. स्टोरेज रिजनमधल्या सेल ह्या पॅरेनकायमॅटस सेल होत्या, म्हणजे काय होमोजिनी मेंटेन होती. म्हणून इंटरनल टिश्यू सिस्टम ऑफ थॅलस इज अ होमोजिनियस. स्पोरोफाईटचं जर स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामध्ये आपण, स्पोरोफाईट इज अ सिम्पल होतं. याच्यामध्ये स्पोरोफाईट आफ्टर गॅमेटोफायटिक, आफ्टर फ्युजन ऑफ मेल गॅमिट फिमेल गॅमिट, देन फॉर्म द zygote and then zygote give rise to the sporophyte. Okay, and this sporophyte is simple structure is a simple, and this is not divided into foot, seta. Okay, foot and seta are absent, only capsule is present. We can call it as the sporophyte is a simple. Sporophyte is a simple not differentiated into foot, seta and capsule. Okay. देन स्पोरोजिनस सेल्स आर इंडोथेसियल ओरिजिन. जी स्पोरोजिनस सेल होती, जी स्पोरोफाईटमध्ये तयार होती, ती इंडोथेसियल तिचं ओरिजिन होतं, इनसाइड द ओरिजिन होतं, म्हणून त्याला काय म्हटलं, इंडोथेसियल ओरिजिन. ड्यू टू दिस 4 रिजन्स, ओके, द क्लास ऑफ द रिक्सिया इज हिपॅटिकॉप्सिडा. ओके. तुम्हाला MCQला विचारलं जाईल, क्लास ऑफ द रिक्सिया कम्स अंडर द क्लास डॅश 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 हिपॅटिकॉप्सिडा. लक्षात ठेवा काय MCQला, हिपॅटिकॉप्सिडा. सेकंड, order. Okay, now we can see that in the order. आता why order Markensials, आता त्याचे काही रिझन्स आहेत ते आपण बघूया. आपण जे शिकलो होतो, प्लांट बॉडी इज अ प्रोस्टेट. प्लांट बॉडी कशी आहे ह्याची, प्रोस्टेट प्लांट बॉडी आहे, अशी डॉर्सिव्हेंट्रली प्रोस्टेट प्लांट बॉडी, डायकोटोमसली ब्रांचड आहे. ओके. अँड डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटेंड. ड्यू टू द डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटेंड डायकोटोमसली ब्रांचड प्रोस्टेट प्लांट बॉडी, दिस इज द फर्स्ट रिजन which give this rixia comes under the Markensials. Then second point is the air chambers and air pores are present. जर आपण बघितलं व्यवस्थेमध्ये, एअर पोर्स अँड एअर चेंबर्स हे प्रेझेंट होते. As you see the anatomical structure of the gametophytic structure, as you take the section, we can easily see there is a specific cells which are arranged in the row and they show few gaps and they known as the air chambers, and these air chambers also from at the top air pores. Okay, this function of this air chamber and air pores is the exchange of the gases. Okay, therefore these air chambers and air pores are present in the rixia. These reasons, and another reason is the presence of scales and rhizoids. Okay, presence of scales and rhizoid, as you see the ventral part of the rixia, ventral structure of the rixia, we can see the unicellular tuberculate simples, rhizoids are present, as well as the multicellular scales are present. Presence of scales and rhizoid in ventral surface of the thallus. Elaters are absent. What you call it as elaters are absent. As you see in the capsule, there is no presence of any elaters. Okay, elaters having hygroscopic nature, which helps the splitting of the capsule. But in the Markensia, in the rixia, there is elaters are absent. These 4 regions give the order Markensials. Okay, ह्या 4 रिझन्समुळं आपला ब्रेक्सिया कम्स अंडर दिस ऑर्डर Markensials. Then second is the family. Okay.
फॅमिली रिक्सिएसी. ओके, दिस हे सुद्धा ऑर्डर तुम्हाला ऑर्डरवरती पण विचारलं जाईल की रिक्सिया कम्स अंडर द डॅश डॅश ऑर्डर मार्किंग शेअर्स लक्षात ठेवायचे वरती MCQ विचारलं जाईल. देन फॅमिली रिक्सिएसी, फॅमिली कोणती याची? रिक्सिएसी. आता रिक्सिएसी फॅमिली काय याची? व्हाय दिस रिक्सिया कम्स अंडर द फॅमिली रिक्सिएसी? There are two reasons. First is the air pores are simple. As you see the structure, there's air pores are very simple structure. There is no complications. Okay, only they show the gap between two cells. Therefore, they call it as the air pores. These air pores are simple. 6 organs are present along the dorsal group. 6 organs. Those 6 organs, that is a male antheridia is known as the male gamete is known as the antheridia. Female gamete is known as the archiconia. These 6 organs present along the dorsal group. Dorsal group वरती हे 6 organs present आहेत. Okay, these two regions gives the rexia under the family Rixiaceae. Then second is the genus Rixia. आपण रिक्सियाचा स्पेसिस स्टडी करतोय. ओके, जीनस थॅलस इज अ रोजेट लाईक. आपण जर थॅलसचं इज अ स्ट्रक्चर बघितलं होतं. ओके, याचं थॅलस स्ट्रक्चर हे असे रोजेट लाईक होतं. ओके, म्हणून त्याचं काय होतं? थॅलस इज अ रोजेट लाईक. ओके, स्केल्स आर प्रेझेंट व्हेंट्रली ॲट द मार्जिनला मल्टीसेल्युलर स्केल्स प्रेझेंट होते. अँड असिमिलेटरी फिलामेंट्स आर अनब्रांच्ड. असिमिलेटरी फिलामेंट होते ते अनब्रांच्ड होते. या 3 रिजनमुळं जीनस रिक्सियाचा जीनस काय होतोय? हे जर 3 असतील, थॅलस रोजेट लाईक, स्केल्स प्रेझेंट, ओके, असिमिलेटरी फिलामेंट, तर तुम्ही तो जो जे असेल त्याला काय म्हणणार? त्या स्पेसीचा जीनस कोणता आहे? रिक्सिया. देन आफ्टर द रिक्सिया स्पेसीज आर कम्स, but we cannot here study the species. Okay, we have study only the genus level. Okay, तर हे झालं त्याचं पूर्णपणे क्लासिफिकेशन्स. अशा प्रकारे आपला ब्रायोफाइटचा चॅप्टर संपलेला आहे. ओके, आता चौथा चॅप्टर आहे आपला. 3 चॅप्टर शिकून झालेला आहेत. चौथा चॅप्टर आपण आज फक्त त्याची इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये काय काय आहे बघणार आहोत. ओके, युनिट 4 टेरिडोफाइट. आणि तुमची परीक्षा 5 मे पासून सुरुवात होते. ओके, त्यामुळे आपण एक एवढं हे हा एक चॅप्टर आहे टेरिडोफाइटचा आणि जिम्नोस्पर्मचे, असे आपले 2 चॅप्टर आहेत. ते 2 चॅप्टर झाले की आपण MCQ जे आहेत, MCQ मी तुम्हाला प्रत्येक मंगळवारी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन मी तिथं तुम्हाला MCQ टाकणार आहे. ते MCQ याच्यामध्ये करा. त्यानंतर आपण जे हे 30 तारखेपर्यंत मी सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ते पुढचे जे 4 दिवस असतील तुमचे, ते 4 दिवस किंवा 4 दिवस सापडले तर त्याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत. ओके, म्हणजे तुम्हाला जे विद्यापीठाच्या दृष्टीने जे प्रश्न येतील, म्हणजे MCQमध्ये तर घेणारच आहेत, परंतु विद्यापीठाच्या दृष्टीने जे प्रश्न येतील कशा टाईपमध्ये येऊ शकतात मिक्सिंगमध्ये, त्याचे पण आपण टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करणार आहोत. त्या टेस्ट सिरीज सर्वांनी सोडवा. ओके, नेक्स्ट चॅप्टर इज द टेरिडोफाइट. ओके, नाव ॲज यू सी द किंगडम प्लांटमध्ये जर बघितलं आपण तर पहिला येतो अल्गी, सेकंड इज अ ब्रायोफाइट, थर्ड इज टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. जर इव्होल्युशनरी ह्यानं जर बघितलं आपण तर सुरुवातीमध्ये जे प्लांट बॉडी जे आहे ते थॅलॉइड प्लांट बॉडी आहे. ओके, ब्रायोफाइटमध्ये असेल किंवा अल्गेमध्ये आहेत. त्यानंतर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट नाही त्याच्यामध्ये ब्रायोफाइट आणि अल्गेमध्ये. पण जसं प्लांटचं हळूहळू इव्होल्युशन होत गेलं, अनेक वर्ष, लाखो वर्ष लोटत गेली, तसं प्लांटमध्ये हळूहळू इव्होल्युशन होत आलं. इन्स्टेड ऑफ द रायझॉइड्स रूट्स आर कम्स. रायझॉइड संपले आणि रूट्स आले आणि त्यावेळेस मग तिथं कंडक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आले, झायलेम आणि फ्लोएम. परंतु ते पूर्ण स्टेजमध्ये डेव्हलप नव्हते. ओके, ते सुद्धा प्रिमिटिव्ह टाईप झायलेम आणि फ्लोएम आहेत. हा एक टेरिडोफाइटचा म्हणजे टेरिडोफाइटला फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट म्हणतात. ओके, देन दिस इज द फर्स्ट कम्प्लिटली टेरेस्ट्रियल प्लांट आहे. पूर्ण टेरेस्ट्रियल हे प्लांट आहे. आज बघितलं तर तुम्ही हे तुम्हाला हार्बेसियसमध्ये दिसतील बऱ्याच वेळेला गार्डनमध्ये, घरामध्ये आपण फर्न वगैरे आणतो. परंतु जर ज्यावेळेस तुम्ही कधी जर डायनासोरचा पिक्चर असेल, ओके,
डायनासोरचे जुने पिक्चर डायनासोरचे पिक्चर बघितले, त्यानंतर जुरासिक पार्क्स बघितला. जुरासिक पार्क सर्वांनी पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये खूप खूप मोठे असे टेरिडोफाईटचे प्लांट दाखवलेत. खूप मोठे टेरिडोफाईटचे प्लांट आहेत. त्या इरामध्ये टेरिडोफाईट सगळ्यात डॉमिनंट होता. ज्याप्रमाणे आज अँजिओस्पर्म डॉमिनंट आहे, आपण 200-200 मीटर 100 पर मीटरमध्ये प्लांट बघतो, तसे टेरिडोफाईटचे 100-200 मीटरचे प्लांट होते. ओके, तुम्ही अवतार पिक्चर बघितला आहे का तुम्ही हॉलिवूडचा? त्याच्यामध्ये देखील पूर्णपणे हे टेरिडोफाईटचे प्लांट दाखवलेत बघा त्या एरियामधले. ओके, आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत टेरिडोफाईटमध्ये पोझिशन. आता टेरिडोफाईटची पोझिशन कुठं आहे? बिटवीन ब्रायोफाईट अँड जिम्नोस्पर्म्स. टेरिडोफाईट इज बिटवीन देम. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे? इंट्रोडक्शन आणि त्याची डेफिनेशन बघणार आहोत. त्यानंतर त्याचे जनरल कॅरेक्टर्स बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ टेरिडोफाईट अकॉर्डिंग टू जी एम स्मिथ. त्यानंतर त्याच्यामध्ये आपला जसं पाठीमागं आपण रिक्सियाचा स्टडी केला होता तसा त्याचा सिलाजेनाचा स्टडी करणार आहोत. त्याचा ऑकरन्स, त्याची प्लांट बॉडी, त्याचं रिप्रोडक्शन्स, हे पॉईंट आपण याच्यामध्ये कवर करणार. त्यानंतर त्याचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स, असे 5 पॉईंट असे 5 पॉईंट आहेत त्याचे टेरिडोफाईटचे, त्याचा आपण स्टडी करणार आहोत. आय होप की सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. उद्यापासून आपण टेरिडोफाईटचा स्टडी करणार आहोत. रिक्सियामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता, व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ओके, काय अजून ॲडिशनल तुम्हाला हवं असेल तरी सांगा, आपण ते घेऊया. कोणता एखादा पार्ट समजला नसेल तर त्याच्यावरती आपण रिव्हिजन करूया. ओके.